मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। नमस्कार। हम सबको पता है आपल्या सर्वांना माहीत आहे की आज मेजर मेजर ध्यानचंदजी यांची जयंती आहे और हमारा देश आणि आपला देश उनकी स्मृति त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करत असतो। मैं सोच रहा था मी विचार करत होतो कि शायद की कदाचित इस समय सध्या मेजर ध्यानचंदजी जिथे कुठे असतील बहुत ही खूपच खुश असतील, अनुभव करती होगी, कारण संपूर्ण जगात भारताच्या हॉकीचा डंका वाजवण्याचं काम ध्यानचंदजी यांच्या हॉकीनं केलं होतं और 4 दशक आणि आज 4 दशकानंतर करीब करीब 41 जवळजवळ 41 वर्षांनी भारत के नव भारताच्या नवयुवा वर्गानं बेटे पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी के अंदर भारतीय हॉकीत पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत आणि कितने ही पदक देशानं कितीही पदकं मिळवली लेकिन जब तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही का कोई भी तोपर्यंत कुठल्याही भारतीयाला विजयाचा आनंद घेता येत नाही। और इस बार आणि यावेळच्या ऑलिम्पिकमध्ये पदक भारताला हॉकीचं पदक मिळालं, दशक के बाद 4 दशकानंतर मिळालं। कल्पना कर सकते हैं आपण कल्पना करू शकता मेजर ध्यानचंदजी यांच्या मनाला, उनकी आत्मा त्यांच्या आत्म्याला कहाँ होंगे ते जिथे कुठे असतील तिथे किती आनंद झाला असेल। और ध्यानचंद जी का पूरा ध्यानचंदजींचं संपूर्ण जीवन खेल को खेळाला समर्पित होतं और इसलिए आज आणि म्हणूनच आज ज्यावेळी देशाच्या नवयुवा वर्गात हमारे बेटे आपल्या मुलामुलींमध्ये खेल के प्रति खेळाविषयी जे आकर्षण दिसून येत आहे, माता आई वडिलांनाही मुलं खेळामध्ये पुढे जात असताना पाहून आनंद वाटतोय। ये जो ललक आज खेळाविषयी जो एकंदर उत्साह दिसून येतोय ना, ही तो पाहिल्यावर मला वाटतं की हीच मेजर ध्यानचंदजी यांना खूप मोठी श्रद्धांजली आहे। साथियों, मित्रांनो, खेलकूद की बात होती है ज्याविषयी खेळाविषयी बोलणं होतं ना, त्यावेळी स्वाभाविकपणे आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण तरुण पिढी येते और जब युवा आणि ज्यावेळी या तरुण पिढीकडे अगदी लक्षपूर्वक न्याहाळून पाहिलं तर किती मोठा बदल झाल्याचं दिसून येतं। युवा का मन युवा वर्गामध्ये मन परिवर्तन झालंय और आज का युवा मन आणि आजचं युवा मन से जुनाट बोथट झालेल्या पद्धतींपेक्षा काहीतरी नवीन करू इच्छितोय, हट करके करना। काहीतरी वेगळं नवं करू पाहतोय। आज का युवा मन आजचं युवा मन बने बना आधीच निर्माण झालेल्या पाऊल वाटेवर चालू इच्छित नाही, वो नए रास्ते तर नवीन मार्ग तयार करू पाहत आहे। अननोन जगह पे त्यांना अगदी अनोळख्या क्षेत्रांमध्ये पावलं टाकायची आहेत। मंजिल भी नहीं, लक्ष्य भी त्यांच्या दृष्टीनं लक्ष्यही नवं, ध्येयही नवं, मार्गही नवा चाह भी नहीं। आणि इच्छाही नवी। अरे एक बार मन अरे युवा वर्गाने एकदा का मनावर घेतलं ना जी जान की अगदी आपलं सर्वस्व पणाला लावून झटायला लागतात, मेहनत अहोरात्र मेहनत करत राहतात। हम देखते हैं आपण पाहिलंय कुछ समय की काही दिवसांपूर्वी भारत ने भारतानं आपलं अंतराळ क्षेत्र सर्वांसाठी खुलं केलं और देखते ही आणि पाहता पाहता युवा पीढ़ी ने युवा पिढीनं ही संधी साधली पकड़ लिया। आणि त्याचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयांमधले विद्यार्थी, विद्यापीठ, खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले नवतरुण अगदी हिरिरीने पुढे आले आहेत और मुझे आणि मला पूर्ण विश्वास आहे आने वाले येणाऱ्या दिवसांमध्ये अशा उपग्रहांची संख्या जास्त असेल satellites की होगी ज्यात आमच्या युवा वर्गाचं, युवाओं आमच्या विद्यार्थ्यांचं, हमारे आमच्या महाविद्यालयांचं, आमच्या विद्यापीठांचं, प्रयोगशाळांमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं योगदान असेल। इसी तरह याचप्रमाणे आज जहाँ भी आज कुठेही पहा, परिवार में कोणत्याही कुटुंबामध्ये गेलात आणि कितीही संपन्न परिवार असेल, सुशिक्षित कुटुंब असेल, लिखे परिवार हो, पण जर तुम्ही लेकिन अगर त्या कुटुंबातल्या युवा पिढीसोबत बोललात तर ते काय म्हणतात, त्यांना कुटुंबात परंपरागत चालत आलेल्या पेशापेक्षा खूप काही वेगळं करायचं आहे। ते म्हणतात मला स्टार्टअप करायचं आहे, मी स्टार्टअपमध्ये जाईन। याचाच अर्थ असा आहे की कोणताही धोका पत्करायला त्यांचं मन तयार आहे। शहरों में भी आज लहान लहान शहरांमध्येही स्टार्टअप संस्कृतीचा विस्तार होत आहे और मैं उसमें आणि मला त्यामध्ये उज्जवल उज्ज्वल भविष्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत। पहले ही अगदी काही दिवसांपूर्वीच हमारे देश आपल्या देशामध्ये खिलौनों की खेळण्यांविषयी चर्चा होत होती। देखते ही देख पाहता पाहता जब हमारे जेव्हा आपल्या देशातल्या युवा वर्गाचं लक्ष या विषयाकडे वळलं में ठान लिए कि तेव्हा त्यांनीही मनात निश्चय केला की जगात भारताच्या खेळण्यांना वेगळी ओळख कशी निर्माण करून देता येईल आणि नवनवीन प्रयोग सुरू केले। खिलौना का बहुत बड़ा आणि जगामध्ये खेळण्यांची खूप मोठी बाजारपेठ आहे, 6 ते 7 लाख कोटी रुपयांची बाजारपेठ आहे। कम है। पण आज त्यात भारताचा वाटा फारच कमी आहे। पण खेळणी कशी बनवली पाहिजेत, खेळण्यांमध्ये वैविध्य कसं असलं पाहिजे,
खेळण्यांमध्ये तंत्रज्ञान नेमकं कसं असावं, मुलांच्या मानसिकतेचा विचार करून त्या अनुरूप खेळणं कसं असावं, उसकी ओर ध्यान केंद्रित आज आपला देशातला युवा वर्ग त्यावर लक्ष केंद्रित करत आहे, काहीतरी योगदान देऊ पाहतोय. साथियों, एक और बात मित्रांनो, आणखी एक गोष्ट मन को खुशी जी मनाला खूप आनंद देणारी तर आहेच और आणि विश्वास अधिक जास्त दृढ करणारी आहे. और वो क्या है, कभी ही गोष्ट कोणती, तुम्हाला कधी ती जाणवली आहे? आमतौर पर हमारी सर्वसाधारणपणे आपली एक वृत्ती बनली होती, होती है असं तर व्हायचं, चालायचंच, असंच असतं. पण आता माझ्या हे लक्षात येते की माझ्या देशाची युवा मानसिकता आता सर्वोत्कृष्टतेच्या दिशेनं जाण्यासाठी स्वतःचं मन केंद्रित करत आहे, काम सर्वोत्तम करू इच्छित आहे, तसंच कोणतंही काम सर्वोत्तम पद्धतीनंच करू पाहत आहे. ये भी ही बाब सुद्धा राष्ट्राच्या दृष्टीनं एक खूप मोठी ताकद बनून उदयाला येणार आहे. साथियों, इस बार मित्रांनो, यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धांनी खूप मोठा प्रभाव निर्माण केला आहे. ओलंपिक के खेल ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा संपल्या, अभी पैरालिम्पिक आता दिव्यांगांच्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहेत. देश को आपल्या भारतानं क्रीडा जगतामध्ये जो काही पराक्रम केला विश्व की तुलना तो विश्वाच्या तुलनेत भलेही कमी असेल, में विश्वास पण ह्या स्पर्धांनी विश्वास निर्माण करण्याचं खूप मोठं काम केलं. आज युवा वर्ग खेळ सामने फक्त पाहतोच असं नाही, लेकिन वह तर त्याच्याशी संलग्न इतर संधींकडेही लक्ष देत आहे. उसके पूरे क्रीडा क्षेत्राशी संबंधित संपूर्ण परिसंस्था अगदी बारकाईनं पाहत आहे. उसके या सामर्थ्य संपूर्ण व्यवस्थेचं सामर्थ्य जाणून घेत आहे आणि किसी न किसी येणकेण प्रकारे स्वतःला या व्यवस्थेशी जोडू इच्छित आहे. अब वो आता ते पारंपरिक गोष्टींमधून बाहेर पडून नवीन व्यवस्था अंगीकारत आहेत. और आणि माझ्या देशवासियांनो, जब इतना आता या बदलानं इतकी गती पकडली आहे हर की प्रत्येक कुटुंबात खेळ या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. आप ही बताइए मुझे, आता तुम्हीच मला सांगा, ये मोमेंट बदलाचा हा वेग थांबलेला चालेल का, हमने देना, थबकलेला चालेल का? रुकने देना तर अजिबात नाही. नहीं. आप तुम्हीही माझ्याचप्रमाणे विचार करत असाल. अब देश में आता देशामध्ये खेल खेळ, खेल क्रीडा प्रकार, खिलाडू वृत्तीची भावना, स्पोर्ट्समैन स्पिरिट खिलाडू वृत्तीची भावना आता थांबता कामा नये. इस मोमेंटम बदलाच्या या गतीला पारिवारिक जीवन कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात, राष्ट्राच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी बनवलं पाहिजे, ऊर्जा से भर दे, ऊर्जापूर्ण बनवलं पाहिजे, निरंतर नव्या उत्साहानं भरलं पाहिजे. घर हो मग घरामध्ये असो, बाहेर असो, गाव असो, शहर असो, आपल्याकडची सर्व मैदानं अगदी भरून गेली पाहिजेत. सब खेले, सर्वांनी खेळलं पाहिजे सब खेले. आणि सर्वांनी खुललं पाहिजे. आपको याद है आणि ना, आठवत आहे ना, मी लाल किल्ल्यावरून काय सांगितलं सबका होतं? प्रयास, सबका प्रयास. होय, सबका प्रयास, सबका प्रयास. सबके प्रयास सर्वांच्याच से ही प्रयत्नांनीच भारत खेलों में क्रीडा क्षेत्रामध्ये नवीन उंची गाठू शकेल, जिस जी क्षमता भारताकडे आहे. मेजर मेजर ध्यानचंदजी सारख्या लोकांनी जो राह जो मार्ग दाखवला आहे उसमें त्यावरून पुढची वाटचाल करण्याची जबाबदारी आपली आहे. बरसों बाद अनेक वर्षांनी देश हा कालखंड अनुभवत आहे. कि खेलों के खेळाच्या बाबतीत परिवार कुटुंब असो, समाज असो, राज्य असो, राष्ट्र असो, एक एक मनानं सर्व लोक लोग जोडले जात आहेत. मेरे प्यारे नौजवान, माझ्या प्रिय युवा मित्रांनो, इस अवसर का आपण सर्वांनी या संधीचा लाभ घेऊन अलग वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये प्रभुत्व मिळवलं पाहिजे. भी हासिल करनी चाहिए. गावागावांमध्ये क्रीडा स्पर्धा निरंतर होत राहायला पाहिजेत. अशा स्पर्धांमधूनच तर खेळाच्या कक्षा रुंदावतात, खेल विकास खेळ विकसित होतो, खिलाड़ी खेळाडू सुद्धा यामधूनच तयार होतात. आइए चला तर मग आपण सर्व देशवासीय इस मोमेंट या क्रीडा क्षेत्राशी निगडीत असलेल्या बदलाच्या वेगाला जितकं पुढे घेऊन जाऊ शकू, इतना योग जितकं योगदान देऊ शकतो तितकं देऊन का प्रयास सबका प्रयास हा मंत्र मंत्र से प्रत्यक्षात जगून दाखवूया. मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशवासियांनो, कल जन्माष्टमी उद्या जन्माष्टमीचा सणही आहे. जन्माष्टमी का जन्माष्टमीचा काळ म्हणजे भगवान भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव. हम भगवान के आपल्याला भगवान श्रीकृष्णाची सर्व रूपं चांगली ठाऊक आहे. कन्हैया से खोडकर कान्हापासून ते विराट रूप धारण करणाऱ्या कृष्णापर्यंत, त्याच्या शास्त्र सामर्थ्यापासून शस्त्र ते कृष्णाच्या शस्त्र सामर्थ्यापर्यंत, कला हो, कला असो, सौंदर्य हो, सौंदर्य असो, माधुर्य माधुर्य असो, कहाँ कहाँ कृष्ण चराचरात भरला आहे. ये बातें मैं इसलिए मात्र हे सर्व मी अशासाठी सांगतोय कारण जन्माष्टमीच्या अगदी काही दिवस आधी मैं एक ऐसे मी एका आगळ्या वेगळ्या अनुभवाला सामोरा गेलो. तो मेरा मन करता है मैं त्यामुळे माझं मन मला सांगतंय हा अनुभव तुम्हालाही सांगावा. इस तुम्हा सर्वांना आठवत असेल, याच महिन्यात 20 तारखेला भगवान सोमनाथ मंदिराच्या काही विकास कामांचं लोकार्पण केलं गेलं. किया गया.
सोमनाथ सोमनाथ मंदिरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरच भालका भालका तीर्थ आहे. ये भालका तीर्थ याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णानं भगवान श्री कृष्ण ने या भूतलावरचे आपले अखेरचे क्षण व्यतीत केले होते. एक प्रकार से एक प्रकारे या भूलोकातल्या भगवंताच्या लीलांचा समारोप या स्थानावर झाला होता. ट्रस्ट द्वारा सोमनाथ न्यासाच्या वतीनं या संपूर्ण क्षेत्रामध्ये अनेक विकास कामं सुरू आहेत. मैं भालका भालका तीर्थ आणि तिथे होत असलेल्या कामांविषयी विचार करत असताना माझं लक्ष एका सुंदरशा कला पुस्तकानं वेधलं. एक सुंदर सी आर्ट बुक पर पड़ी. हे पुस्तक किताब माझ्या निवासस्थानाबाहेर कोणीतरी माझ्यासाठी ठेवून गेलं होतं. इसमें या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या अनेक रूपांची अनेक भव्य चित्र होती. बड़ी ही सर्व चित्र अतिशय मोहक होती. विशेष म्हणजे ती अर्थपूर्ण सुद्धा होती. मैंने किताब जसजशी या पुस्तकाची पानं उलटायला मी प्रारंभ केला तसतशी या पुस्तकानं माझी जिज्ञासा अधिकच चाळवली. ज्यावेळी ते पुस्तक पाहिलं आणि त्यातली सर्व चित्र पाहून झाली त्यावेळी तिथे माझ्यासाठी एक संदेश दिसला. तो संदेश वाचल्यानंतर मला वाटलं की त्या व्यक्तीला आपण भेटलंच पाहिजे. जी व्यक्ती माझ्या घराबाहेर पुस्तक ठेवून गेली आहे तिला भेटलंच पाहिजे. मेरी ऑफिस में तेव्हा मग आमच्या कार्यालयानं त्या व्यक्तीशी संपर्क साधला. दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला बोलावण्यात आलं और मेरी आणि मला औत्सुक्य एवढं वाटत होतं बुक को देख या कला पुस्तकाला पाहून, श्रीकृष्णाच्या विविध रूपांना पाहून. या औत्सुक्यापोटी माझी भेट झाली जदुरानी दासीजी यांच्याशी. वे अमेरिकन है, त्या अमेरिकी आहेत. जन्म अमेरिका में, त्यांचा जन्म अमेरिकेतला, लालन त्यांचं पालन पोषणही अमेरिकेत झालंय. जदुरानी जदुरानी दासीजी इस्कॉन इस्कॉनच्या आहेत. हरे कृष्ण मुंबई हरे कृष्ण चळवळीतले आहेत. और उनकी एक आणि त्यांचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे, भक्ति त्या भक्ती कलेमध्ये निपुण आहेत. आप जानते हैं तुम्हाला माहीतच असेल, आता 2 दिवसांनीच म्हणजे 1 सप्टेंबरला इस्कॉन इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद स्वामीजी यांची 125वी जयंती आहे. जदुरानी दास जदुरानी दासीजी याच अनुषंगानं भारतात आल्या होत्या. सामने बड़ा सवाल माझ्या मनामध्ये एक खूप मोठा प्रश्न उभा राहिला. ज्यांचा जन्म अमेरिकेत झाला आहे, जी व्यक्ती भारतीय मानसिकतेपासून खूप दूर आहे, वो आखिर तरीही त्या व्यक्तीनं भगवान श्रीकृष्णाची इतकी मनमोहक चित्र कशी काय बनवली असतील. से लंबी मी त्यांच्याशी बराच वेळ बोललो, लेकिन मैं पण आमच्या चर्चेतला काही भागच मी तुम्हाला ऐकू इच्छितोय. जदुरानी जी हरे कृष्णा. I have read a little about bhakti art, but tell our listeners more about it. Your passion and interest towards it is great. So, Bhakti art, we have one article in the Bhakti Art Illuminations which explains how this art is not coming from the mind or imagination, but it's from the ancient Vedic scriptures like Brahma Samhita, Venum Karayani Patitam Skalitam Sikanda, from the Goswamis of Vrindavan, from Lord Brahma himself, Ishvara Paramakrishna Sachidananda Vigraha, how he carries a flute, how all of his senses can act for any other sense. And Srimad Bhagavatam, Baraha Bitang Natavaravapum Karnayo Karnikaram, everything. He wears a karnikar flower on his ear. He makes the impressions of his lotus feet all over the land of Vrindavan. The cowherd boys sing of his glories. His flute attracts the hearts and minds of all fortunate beings. So everything is from the ancient Vedic scriptures. And the power of the scriptures, which are coming from transcendental personalities, and the pure devotees who are bringing it, the art has their power, and that's why it's transformational. It's not my power at all. Jadurani ji, I have one different type of question for you. Since 1966, in a way, and from 1976 physically, you have been associated with India for long. Will you please tell me, what does India mean to you? Prime Minister Ji, India means everything to me. I was mentioning, I think, to the Honorable President a few days ago that India has come up so much in technical advancement and following the West very well with Twitter and Instagram and iPhones and big buildings and so much facility. But I know that that's not the real glory of India. What makes India glorious is the fact that Krishna himself, the Avatari, appeared here. And all the avatars appeared here. Lord Shiva appeared here.
Lord Ram appeared here. All the holy rivers are here. All the holy places of Vaishnava culture are here. And so India, especially Vrindavan, is the most important place in the universe. Vrindavan is the source of all the Vaikuntha planets, the source of Dwarka, the source of the whole material creation. So I love India. थैंक यू जदुरानी जी. हरे कृष्णा. साथियों, मित्रांनो, दुनिया के लोग जगातले लोक जेव्हा आज भारतीय अध्यात्म आणि तत्वज्ञान याविषयी इतका मोठा विचार करतात, तेव्हा आपली ही जबाबदारी आहे की आपण आपल्या महान परंपरा अशाच पुढे नेल्या पाहिजेत. जो कालबाह्य ज्या कालबाह्य परंपरा आहेत त्या तर सोडायच्याच आहेत, लेकिन जो काला पण ज्या कालातीत आहेत त्यांना पुढे नेलंच पाहिजे. हम अपने पर्व आपण आपले उत्सव सण साजरे करताना त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे, त्यामागचा अर्थ जाणून घेतला पाहिजे. इतकंच नाही तर प्रत्येक सण साजरा करण्यामागे कोणता ना कोणता संदेश आहे, कोणता ना कोणता संस्कार आहे, आपण तो जाणून घेतला पाहिजे, जगलाही पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या येणाऱ्या पिढीकडे हा संस्कार वारसा म्हणून आपल्याला सोपवायचा आहे. मी पुन्हा एकदा सर्व देशवासियांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशवासियांनो, इस कोरोना या कोरोना कालखंडामध्ये स्वच्छता स्वच्छतेविषयी मला जितकं काही सांगायचं बोलायचं होतं लगता है शायद त्यात कदाचित काही कमतरता राहून गेली असेल. मुझे भी लगता है कि मलाही वाटतंय की स्वच्छता अभियानाकडे आपल्याला तसूभरही दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्र निर्माणासाठी सर्वांच्या प्रयत्नांमधूनच कसा सर्वांचा विकास होऊ शकतो याची उदाहरणं आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरतात. आणि आपणही असंच काही करावं यासाठी नवीन ऊर्जा निर्माण होते, नया विश्वास, नव्यानं विश्वास येतो आणि हा विश्वासच आपल्या संकल्पांना नवसंजीवनी देत असतो. हे आपण सर्वजण चांगलंच जाणून आहोत की स्वच्छता अभियानाविषयी चर्चा सुरू झाली की इंदूरचं नाव पुढे येतं, क्योंकि कारण इंदूरनं स्वच्छतेविषयी स्वतःची एक वेगळी आणि विशेष ओळख निर्माण केली आहे. और इंदौर के आणि त्यासाठी इंदूरचे नागरिक नागरिक भी है. अभिनंदनाला पात्र सुद्धा आहेत. आपलं हे इंदूर शहर अनेक वर्षांपासून स्वच्छ भारत क्रमवारीत प्रथम क्रमांकावर कायम आहे. अब इंदौर के लोग आता इंदूरचे लोक स्वच्छ भारताच्या या क्रमवारीत पहिलं येण्याचं समाधान मानून हातावर हात ठेवत शांत बसू इच्छित नाहीत, तर त्यांना आणखी पुढे जायचंय, काहीतरी नवीन करायचं आहे. आणि त्यांनी आता तसा मनोमन निश्चयही केला आहे. त्यांना इंदूरला वॉटर प्लस सिटी बनवायचं आहे. त्यासाठी इंदूरकर सर्वतोपरी झटत आहेत. सिटी यानी वॉटर प्लस सिटी याचा अर्थ असं शहर जिथे कोणत्याही प्रक्रियेविना कोई कुठल्याही प्रकारचं सांडपाणी भी कोणत्याही सार्वजनिक जलस्रोतांमध्ये सोडण्यात येत नाही. यहाँ के इथल्या नागरिकांनी खुद आगे स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या सांडपाणी वाहिन्या सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांना जोडल्या आहेत. स्वच्छता अभियानही सुरू ठेवलं आहे. आणि आता या कारणांमुळे सरस्वती आणि कान्ह या नद्यांमध्ये सोडलं जाणारं घाणेरडं पाणीही बऱ्याच प्रमाणात कमी झालं आहे आणि आता सुधारणा दिसून येत आहेत. जब हमारा देश आज आपला देश स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हमें याद आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वच्छ भारत मोहिमेचा संकल्प आपल्याला कधीही सोडून देता येणार नाही. नहीं पड़ने देना है. आपल्या देशातील जितकी जास्त शहरं ज्यादा वॉटर प्लस सिटी असतील प्लस सिटी होंगे त्याच प्रमाणात उतना ही स्वच्छतेची व्याप्ती वाढेल, हमारी आपल्या नद्या स्वच्छ होतील आणि पाण्याची बचत करण्याची एक मानवी जबाबदारी पार पाडण्याचे संस्कार सुद्धा आपसूक होतील. साथियों, मित्रहो, मेरे सामने एक माझ्यासमोर बिहारमधील मधुबनीचं एक उदाहरण आहे. मधुबनी इथे डॉक्टर राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठ आणि तिथल्या स्थानिक कृषी विज्ञान केंद्रानं मिळून एक चांगला उपक्रम राबवला आहे. इसका लाभ या उपक्रमाचा लाभ शेतकऱ्यांना तर मिळतो आहेच, इससे शिवाय त्यामुळे स्वच्छ भारत मोहिमेला सुद्धा नवं बळ मिळत आहे. विद्यालय की इस विद्यापीठाच्या या उपक्रमाचं नाव आहे सुखेत सुखेत मॉडेल. सुखेत मॉडेल सुखेत मॉडेलचा उद्देश आहे गांवों गावातलं प्रदूषण कमी करणं. इस मॉडेल के या मॉडेल अंतर्गत गांव के गावातल्या शेतकऱ्यांकडून शेण आणि शेतातला तसंच घरातला इतर सगळा कचरा गोळा केला जातो किया जाता है. आणि त्याच्या मोबदल्यात गावकऱ्यांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी पैसे दिले जातात. जो कचरा गावातून गोळा केला जातो त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वर्मी कंपोस्ट त्यातून गांडूळ खत तयार केलं जातं.
यानी सुखेत म्हणजेच या सुखेत मॉडेलचे 4 लाभ तर अगदी सरळ सरळ दिसून येतात. एक तो गांव को एक तर गाव प्रदूषणमुक्त होतं, दूसरा दुसरं म्हणजे गाव घाणीपासून कचऱ्यापासून मुक्त होतं, तिसरं म्हणजे ग्रामस्थांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी पैसे मिळतात आणि चौथा लाभ म्हणजे गावातल्या शेतकऱ्यांना जैविक खत उपलब्ध होतं. आता विचार करा, अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपण आपल्या गावाला किती सक्षम करू शकतो. आत्मनिर्भरता हाच तर खरा स्वावलंबनाचा मुद्दा आहे. मैं देश की मी देशातल्या प्रत्येक पंचायतीला आवाहन करतो की अशा प्रकारचे उपक्रम आपापल्या ठिकाणी राबवण्यात तुम्ही नक्की विचार करा. आणि मित्रहो, एक लक्ष्य जेव्हा आपण एखादं लक्ष्य निर्धारित करून ते साध्य करण्याचा प्रयत्न करू लागतो ना, तेव्हा आपल्याला त्याचं फळ मिळतंच. आता हेच पहा ना, आपल्या तामिळनाडूमधल्या शिवगंगा जिल्ह्यातल्या कांजीरंगाल पंचायतीचं उदाहरण. देखिए या लहानशा ग्रामपंचायतीनं पंचायत ने क्या काय केलं ठाऊक आहे? यहाँ पर आप या ठिकाणी तुम्हाला वेस्ट से वेल्थ फ्रॉम वेस्टचा एक अनोखा उपक्रम बघता येईल. पंचायत ने इथल्या ग्रामपंचायतीनं स्थानिक लोकांच्या मदतीनं कचरे से कचऱ्यापासून वीज तयार करण्याचा एक स्थानिक प्रकल्प आपल्या गावात सुरू केला आहे. पूरे गांव सगळ्या गावातला कचरा एकत्र केला जातो, उससे बिजली त्यापासून वीज तयार केली जाते और बचे हुए आणि उर्वरित उत्पादनाची विक्री कीटकनाशक म्हणून केली जाते. गांव के गावातल्या या ऊर्जा प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन प्रतिदिन 2 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे. इससे बनने वाली त्यापासून मिळणाऱ्या विजेचा वापर गावातले पथदिवे आणि इतर गरजा भागवण्यासाठी केला जातो. इससे पंचायत का या प्रकल्पामुळे पंचायतीच्या पैशांची बचत तर होतेच, सोबतच हा पैसा विकासाच्या इतर कामांसाठी वापरला जातो. आता मला सांगा, तामिळनाडूमधल्या शिवगंगा जिल्ह्यातल्या एका लहानशा पंचायतीनं हम सभी देश आपल्या सर्व देशवासियांना काही नवं करण्याची प्रेरणा दिली आहे ना, हो की नाही? त्यांनी खरोखरच कमाल करून दाखवली की नाही? माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात कार्यक्रम आता भारताच्या सीमेपुरता मर्यादित राहिलेला नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात सुद्धा मन की बात कार्यक्रमावर चर्चा होत असते. आणि परदेशात राहणारे आपल्या भारतीय समुदायाचे लोक सुद्धा मला वेगवेगळ्या प्रकारची नवनवीन माहिती देत असतात. और मुझे भी कभी आपल्या या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सुद्धा परदेशात सुरू असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांबद्दल माहिती द्यायला मनापासून आवडतं. अच्छा लगता है आज सुद्धा भी मैं मी तुमची ओळख अशाच काही लोकांशी करून देणार आहे. लेकिन उससे मात्र त्याआधी मी तुम्हाला एक ध्वनिफीत ऐकवू इच्छितो. थोड़ा गौर जरा लक्षपूर्वक ऐका. नमो नमः सर्वेभ्यः. मम नाम गंगा. भवन्तु शृण्वन्तु रेडियो यूनिटी 90 FM. एक भारत श्रेष्ठ भारत. अहम् एकता मूर्तयाः मार्गदर्शिका एवं रेडियो यूनिटी माध्यमे आर्जे अस्मि. अद्य संस्कृत दिनम् अस्ति. सर्वेभ्यः बहवः शुभकामनाः अस्ति. सरदार वल्लभभाई पटेल महोदयस्य लोहपुरुषः इति उच्यते. 13विंशतिसहस्रतमे वर्षे लोहसङ्ग्रहस्य अभियानं प्रारब्धम्. 34 टन् परिमितं लोहस्य गलनं कृतम्. झारखण्डस्य एकः कृषकः मृद्गरस्य दानं कृतवान्. भवन्तु शृण्वन्तु रेडियो यूनिटी 90 FM. एक भारत श्रेष्ठ भारत. साथियों मित्रहो, भाषा तो आप ही भाषा तर तुम्ही नक्कीच ओळखली असेल. रेडियो पर हा रेडिओवर संस्कृत भाषेत संवाद सुरू आहे और जो बात आणि हा संवाद साधणारे आहेत वो है आर.जे. गंगा. आरजे गंगा. आरजे आर.जे. गंगा गुजरात या गुजरातच्या रेडिओ जॉकी समूहातल्या एक सदस्य आहेत. उनके और आर.जे. नीलम, आर.जे. गुरु आणि आर.जे. हेतल हे त्यांचे आणखी काही सहकारी आहेत. ये सभी लोग हे सर्वजण मिलकर गुजरातमध्ये गुजरात में केवडिया इथं संस्कृत भाषेचा मान वाढवण्याचं काम करत आहेत. खाने में जुटे हुए हैं. आणि आपल्याला हे माहिती आहे ना, ये केवड़िया केवडिया म्हणजे असं ठिकाण आहे जिथे आपल्या देशाचा मानबिंदू असणारा जगातला सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी, आपल्या देशाचा गौरव उभा आहे. है उस केवड़िया के में त्या केवडियाबद्दल मी बोलतोय. और ये सब आणि हे सर्व रेडिओ जॉकी हैं एकाच वेळी साथ वेगवेगळ्या भूमिका निभावत असतात. एक गाइड के रूप में भी ते मार्गदर्शक म्हणून सेवा देतात आणि त्याचबरोबर कम्युनिटी रेडिओ इनिशिएटिव्ह रेडिओ युनिटी 90 FM सुद्धा चालवतात. पालन भी करते हैं. हे आरजे आपल्या श्रोत्यांसोबत संस्कृत भाषेत संवाद साधतात आणि संस्कृत भाषेतच माहिती सुद्धा देत असतात. साथियों मित्रहो, यहाँ संस्कृत के आपल्याकडे संस्कृत बद्दल म्हटलं गेलंय,
अमृतम संस्कृतम मित्र सरसम सरलम वचः एकता मूलकम राष्ट्रे ज्ञान विज्ञान पोषकम. अर्थात आपली संस्कृत भाषा सरस सुद्धा आहे आणि सरळ अर्थात सोपी सुद्धा आहे. संस्कृत भाषा आपल्या विचारांच्या आणि आपल्या साहित्याच्या माध्यमातून ज्ञान विज्ञान आणि राष्ट्राच्या एकतेचं पोषण करते, सक्षमीकरण करते. संस्कृत साहित्यातील मानवतेचं आणि ज्ञानाचं दिव्य तत्वज्ञान कुणालाही आकर्षित करू शकतं. अलीकडेच मला परदेशात संस्कृत शिकवण्याचं प्रेरक कार्य करणाऱ्या काही लोकांबद्दल माहिती मिळाली. असेच एक महानुभाव आहेत श्रीयुत रटगर कॉर्टेन हॉर्स्ट, जे आयर्लंडमधले संस्कृतचे विद्वान आणि शिक्षक आहेत आणि ते तिथल्या मुलांना संस्कृत भाषा शिकवतात. इथे आपल्याकडे पूर्वेला भारत आणि थायलंड यांच्यातले सांस्कृतिक संबंध दृढ करण्यात संस्कृत भाषा महत्त्वाची भूमिका बजावते. डॉक्टर चिरापत प्रपंड विद्या आणि डॉक्टर कुसुमा रक्षामणी हे दोघेही थायलंडमध्ये संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं खूप महत्त्वाचं काम करत आहेत. त्यांनी थाई आणि संस्कृत भाषेत तुलनात्मक साहित्याची रचना सुद्धा केली आहे. असेच आणखी एक प्राध्यापक आहेत श्रीयुत बोरिस जाखरिन. ते रशियामध्ये मॉस्को स्टेट विद्यापीठात संस्कृत शिकवतात. त्यांचे अनेक शोध निबंध आणि पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांनी अनेक संस्कृत पुस्तकांचा रशियन भाषेत अनुवाद सुद्धा केला आहे. याच प्रकारे विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा शिकवणाऱ्या अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये ऑस्ट्रेलियातल्या सिडनी संस्कृत स्कूलचाही समावेश होतो. या सर्व संस्था मुलांसाठी संस्कृत व्याकरण शिबिरं, संस्कृत नाटकं आणि संस्कृत दिवस अशा उपक्रमांचं आयोजन सुद्धा करत असतात. मित्रहो, अलीकडच्या काळात झालेल्या अनेक प्रयत्नांमुळे संस्कृत भाषेबद्दल एक नवी जागरूकता निर्माण झाली आहे. आता आपणही त्यासाठी योगदान वाढवण्याची वेळ आली आहे. आपला वारसा जोपासणं, सांभाळणं, नव्या पिढीकडे सोपवणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि भावी पिढीचा तो अधिकार सुद्धा आहे. आता या कामांसाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करण्याची वेळ आली आहे, ते वाढवण्याची वेळ आली आहे. मित्रहो, जर अशा प्रकारचे प्रयत्न करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल, अशा एखाद्या व्यक्तीची माहिती तुमच्याकडे असेल तर कृपया #सेलिब्रेटिंग संस्कृत या हॅशटॅगसह समाज माध्यमांवर अशा व्यक्तीशी संबंधित माहिती नक्की सामायिक करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण लवकरच विश्वकर्मा जयंती साजरी करू. भगवान विश्वकर्मा यांना आपल्याकडे विश्वाच्या सृजन शक्तीचं प्रतीक मानलं जातं. जे जे आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्यातून एखाद्या वस्तूची निर्मिती करतात, सृजन करतात, मग ते शिवणकाम किंवा विणकाम असो, सॉफ्टवेअर असो किंवा उपग्रहाशी संबंधित काम असो, या सर्वच कृतींमधून भगवान विश्वकर्मांचं अस्तित्व प्रकट होत असतं. जगात आज जरी कौशल्यांचा गाजावाजा नव्या पद्धतीनं होत असला तरी आपल्या ऋषीमुनींनी मात्र हजारो वर्षांपूर्वीच कौशल्य आणि प्रमाण या बाबींवर भर दिला होता. त्यांनी कौशल्य, हुन्नर, हुशारी यांची श्रद्धेशी सांगड घालून आपल्या दैनंदिन जीवनमानाचा एक भाग बनवला आहे. आपल्या वेदांनी सुद्धा अनेक सूक्त भगवान विश्वकर्मा यांना समर्पित केली आहेत. निसर्गातली कितीही मोठी रचना असो, जगात जी काही नवी आणि मोठमोठी कामं झाली आहेत त्या सर्वांचं श्रेय आपल्या शास्त्रांनी भगवान विश्वकर्मा यांनाच दिलं आहे. हे एक प्रकारे याच गोष्टीचं निदर्शक आहे की जगात विकास आणि नावन्याशी संबंधित जी काही कामं होतात ती कौशल्यांच्याच माध्यमातून होतात. भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती आणि पूजेमागे हीच भावना आहे. आपल्या शास्त्रात असंही म्हटलं आहे, विश्वस्य कृतस्य कर्म व्यापारः सह विश्वकर्मा. अर्थात सृष्टी आणि निर्मितीशी संबंधित सर्व कामं जो करतो तो विश्वकर्माच आहे. आपल्या शास्त्रांच्या मते आपल्या अवतीभोवती निर्मिती आणि सृजनात गुंतलेले जे कुशल लोक आहेत ते सगळेच भगवान विश्वकर्मा यांचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पना सुद्धा आपण करू शकणार नाही.
विचार करून बघा, तुमच्या घरी विजेशी संबंधित काही अडचणी उद्भवल्यात आणि त्या दुरुस्त करणारा मिळाला नाही तर काय होईल? तुम्ही किती त्रासून जाल. आपलं जगणं अशाच अनेक कौशल्यपूर्ण लोकांमुळे सुसह्य होत राहिलं आहे. जरा आपल्या आजूबाजूला नजर टाका. लोहारकाम करणारे असोत, मातीपासून भांडी तयार करणारे असोत, लाकडी सामान तयार करणारे असोत, विजेचं काम करणारे असोत, घरात रंगकाम करणारे असोत, स्वच्छता कर्मचारी किंवा मोबाईल लॅपटॉप दुरुस्त करणारे असोत, हे सर्वच आपले सहकारी आपल्या कौशल्यामुळे ओळखले जातात. हे सुद्धा आधुनिक विश्वकर्माच आहेत. पण मित्रो, याचा आणखी एक पैलू सुद्धा आहे आणि तो कधीतरी काळजी करण्यासारखा आहे. ज्या देशात जिथल्या संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये, विचारांमध्ये कौशल्य आणि कुशल मनुष्यबळाची सांगड भगवान विश्वकर्मा यांच्याशी घालण्यात आली आहे, तिथली परिस्थिती कशी बदलत गेली आहे. एकेकाळी आपलं कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन तसंच राष्ट्रीय जीवनावर कौशल्यांचा फार मोठा प्रभाव होता. मात्र गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडात कौशल्यांकडे आदरानं पाहण्याची भावना हळूहळू विस्मृतीत गेली. विचारसरणी काहीशी अशी घडत गेली की कौशल्यांवर आधारित कामांकडे तुच्छ भावनेनं पाहिलं जाऊ लागलं. आणि आज बघा, संपूर्ण जग सर्वात जास्त स्किल म्हणजेच कौशल्यांवरच भर देत आहे. भगवान विश्वकर्मा यांची पूजा सुद्धा निव्वळ औपचारिकतेनं पूर्ण होत नाही. आपण कौशल्यांबाबत आदराची भावना बाळगली पाहिजे. कौशल्य प्राप्त करण्यासाठी कष्ट केले पाहिजेत. आपण कौशल्यपूर्ण असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे. जेव्हा आपण काही ना काही नवं करू, नाविन्यपूर्ण करू, नवनिर्माण करू, ज्यामुळे आज आपल्या समाजाचं हित होईल, लोकांचं जगणं सोपं होईल, तेव्हा आपली विश्वकर्मा पूजा खऱ्या अर्थानं सार्थकी लागेल. आज जगात अंगी कौशल्य असणाऱ्या लोकांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. प्रगतीचे अनेक मार्ग अंगी कौशल्य असणाऱ्यांसाठी खुले झाले आहेत. चला तर मग यावेळी आपण भगवान विश्वकर्मा यांच्या पूजेनिमित्त श्रद्धेसोबतच त्यांचा संदेशही अंगी बाळगण्याचा संकल्प करूया. आपल्या पूजेचा भाव हाच असला पाहिजे की आपण कौशल्यांचं महत्त्व ओळखलं पाहिजे आणि अंगी कौशल्य असणाऱ्या सर्वांना, मग तो कोणतंही काम करणारा असो, आदरानं वागूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, ही वेळ आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75व्या वर्षाची आहे. ह्या वर्षभरात तर आपण रोजच नवा संकल्प करायचा आहे, नवा विचार करायचा आहे आणि काही नवं करण्याची आपली आवड वाढवायची आहे. आपला भारत जेव्हा स्वातंत्र्यप्राप्तीची 100 वर्ष पूर्ण करेल, तेव्हा आपण आज केलेले संकल्पच देशाच्या यशाची पायाभरणी करताना दिसून येतील. म्हणूनच ही संधी आपल्याला सोडून चालणार नाही. आपल्याला यासाठी जास्तीत जास्त योगदान द्यायचं आहे. आणि हे प्रयत्न करत असतानाच आणखी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे दवाई भी कडाई भी. देशभरात 62 कोटींपेक्षा जास्त लसींचे डोस देण्यात आले आहेत. मात्र तरी सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे, दक्षता बाळगायची आहे. आणि हो, नेहमीप्रमाणे जेव्हा तुम्ही काही नवं कराल, नवा विचार कराल, तेव्हा मलाही त्याबद्दल अवश्य सांगा. मी तुमच्या पत्रांची आणि संदेशाची वाट बघतोय. याच सदिच्छेसह तुम्हा सर्वांना येणाऱ्या सर्व सणांनिमित्त पुन्हा एकदा अनेकानेक शुभेच्छा. मनापासून आभार.